नमस्कार, मी मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. भोगीची भाजी केलीच पाहिजे की नाही? मस्त संक्रांत जवळ आलेली आहे. खेंगट किंवा भोगीची भाजी, लेकूरवाळी भाजी देखील म्हटलं जातं. मग काय, स्वारी निघाली बाजारात मंडईत, कारण इतक्या ताज्या ताज्या भाज्यांची रेलचेल असते. आणि भोगीसाठी जितक्या भाज्या मिळतील तितक्या उचलल्या आणि घेऊन आले. ज्यामध्ये पावटा घेतला, त्याचबरोबर पापडी घेतली, पापडीची शेंग घेतली, हरभराची गड्डी मिळाली, मग ताजे हरभरे पण घेतलं, बोरं पण घेतली. अशा छान छान भाज्या आणल्या. बरं, फक्त भाज्या आणून होत नाही की नाही, आदल्या दिवशी सगळी तयारी करावी लागते, कारण आपण सुगट पण करतो, तर त्याचे वाटे पण तयार करावे लागतात. मग काय, छानपैकी बसले निगुतीने आणि सगळ्या पावटा छानपैकी निवडून घेतला. त्याचबरोबर पापडी पण छानपैकी सोलून घेतली आणि हरभरा काढून घेतला. काढता काढता खाल्लाही, पण अशी सगळी सागर संगीत आणि जय्यत तयारी करावी लागते. संक्रांत म्हणले की, भोगीची भाजी म्हटलं की. आता आहे ना, कांदा लसूण न वापरता आपण आहे ना ही भाजी करणार आहोत. तर ही कशी करायची बिना कांदा लसूणची, हे आपण आज बघणार आहोत. तर भोगीच्या भाजीचा मसाला करूच. पण तुम्हाला एव्हाना माहीत झालं असेल की 10 जानेवारी म्हणजे परवा शुक्रवारी बरोबर दुपारी 1 वाजता मधुराज रेसिपीचं नवीन उत्पादन तुमच्यासाठी घेऊन येतं. हे नवीन प्रॉडक्ट आहे आणि तुम्हाला सांगते 2007 पासून ते आत्तापर्यंत प्रत्येक रेसिपीचा हे प्रॉडक्ट अविभाज्य घटक आहे, जे तुम्हाला अत्यंत उपयोगी होणार आहे तुमच्या रोजच्या स्वयंपाकामध्ये. बरं, तितकंच नाही, जर तुम्ही मला फॉलो करत असाल सगळ्या सोशल मीडियावर, तर तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या आईचं पत्र हरवलं. येस, ते मला आज इथे सापडलं आहे. असं माझा एक काचाचा तुकडा या प्रॉडक्टसोबत तुमच्यासाठी पाठवणार आहे. मस्त, हे बघा, जे आता आपल्याला कुठे बघायलाही मिळत नाही. तर बघायला विसरू नका, 10 जानेवारी दुपारी बरोबर 1 वाजता. अगदी साध्या पद्धतीने कुकरमध्ये ही भाजी करणार आहोत, पण ताजे ताजे खडे मसाले वापरून. तर सगळ्यात आधी घ्यायची 1 चमचा धने, यामध्ये 1 चमचा जिरे, 4-5 लवंगा, 4-5 काळी मिरी, छोटूसा दालचिनीचा तुकडा आणि 1 हिरवी वेलची. आता हे सगळं एकत्र खमंग भाजून घ्यायचं. मसाले अजिबात करपायचे नाहीत. हलकासा सुवास तरवळायला लागला की आपण हे काढून घेऊ. हे बघा, हे छान भाजलं गेलंय. आता हे भाजलेले धने, जिरे आणि खडा मसाला एका डिशमध्ये काढूयात. आता यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घालूयात आणि हे भाजून घ्यायचे. शेंगदाणे पूर्ण भाजायचे नाही आहेत. आता हे बघा, हलकेसे शेंगदाणे भाजत आले की यामध्ये सुकं किसलेलं खोबरं घालायचं आणि पांढरे तीळ घालायचे 1 चमचा. हे आता एकत्र भाजून घेऊयात. इथे बघा, खोबरं आणि शेंगदाणे छान भाजून झालेत. गॅस बंद करूयात आणि हे हलकंसं थंड करून घेऊया. चला, आता वाटण तयार करूयात. त्यासाठी हे सुके भाजलेले मसाले मिक्सरमध्ये घेऊयात आणि याची पूड तयार करायची. चला, हा मसाला तयार आहे. आता यामध्ये हे जे भाजलेले शेंगदाणे, खोबरं, तीळ आहे हे घालूयात. शेंगदाण्याची टरफलं तुम्हाला काढायची असतील तर काढा, पण मी नाही काढणार. तर याची पण बारीक पूड तयार करायची. खूप ओबडधोबड नका ठेवू, शक्यतो असं बारीक वाटून घ्या किंवा दळून घ्या. हे ताज्या खड्या मसाल्यांचा इतका छान सुवास तरवळतो आणि त्याची चवही खूप छान उतरते या भोगीच्या भाजीमध्ये. कुकरमध्येच याला आपण आहे ना फोडणी घालणार आहोत. तर कुकरमध्ये 1 पळीभर, म्हणजे तेलाच्या किटलीत असतं तेवढं पळीभर तेल तापायला ठेवलं. यामध्ये आता घालूयात किसलेलं आलं, त्याचसोबत 1 टोमॅटो. टोमॅटो खूप शिजवायची गरज नाही, एक 3-4 मिनिटं झाले की आता हे जे वाटण आपण तयार केलं हे वाटण घालूया. या फोडणीत मिसळून घ्यायचं वाटण. आता हा कूट छान मिसळून झाला, परतून झाला की यामध्ये घालूयात 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला किंवा कुठलाही घरगुती मसाला जो असेल तुमच्या घरी तो, आणि चवीपुरतं मीठ. मिसळून घ्यायचं व्यवस्थित. चला, हे मसाला छान परतून झाला. बघा, छान तेल सुटायला सुरुवात झाली. हे गरम पाणी यामध्ये घालूयात. सगळं ॲट अ टाईम नाही घालायचं, थोडं थोडं घालायचं. मिसळून घेऊयात. काय कमाल तर्री आली आहे. आता यामध्ये
थोडासा गूळ, गूळ घालणं अगदी ऑप्शनल आहे. बहारदार ग्रेव्ही दिसते आणि बिना कांदा लसूण, क्या बात आहे. आता सगळ्या भाज्या यामध्ये घालूयात ज्या आपण तयार करून घेतल्या. हरभरे आणि पावटा आहे, पापडी, बोरं, गाजराचे तुकडे, एक बटाटा घेतला आहे त्याच्या फोडी करून. आता इथे छोटे वांगी आणली होती मी. आता ही वांगी आहे ना, याच्या फोडी नाही करणार, फक्त ओपन करून बघणार कुठे काही कीड आहे का नाही. हे बघा, स्वच्छ वांग आहे. हे वांग्याची फोड यामध्ये, त्यामुळे कट करून घेणं गरजेचं आहे, आतमध्ये चेक करून घेणं गरजेचं आहे. आता हे सगळं या मसाल्यामध्ये मिसळून घेऊयात. काय बहारदार दिसतंय बघा, वा वा वा. आणि अजिबात कांदा लसूण यामध्ये नाही आहे, जबरदस्त. आता गरम पाणी जे आपण करून घेतलं आहे, हे गरम पाणी यामध्ये घालूयात. किती रसरशीत तुम्हाला भाजी हवी त्या अंदाजाने. त्याच्याकडे हलकीशी ग्रेव्हीच लागते, त्यामुळे मी खूप पाणी नाही घालत आहे. काय दिसतंय, वा कमाल. कुकरचं झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. भोगीची भाजी आहे, बाजरीची भाकरी झालीच पाहिजे की नाही. 1 कप बाजरीचं पीठ घेतलं आहे, यामध्ये अगदी थोडंसं मीठ मिसळून घ्यायचं. थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. खूप पाणी घालू नका एका वेळेस, थोडं पाणी घाला. आणि हे मळायचं कसं कधी भाकरीचं पीठ, तर हे असं पंजाचा जोर लावायचा आणि हे एकसंध करून घ्यायचं. थोडं पाणी घालायचं आणि पंजाचा जोर लावून हे पीठ असं एक गोळा करून घ्यायचा. जितकं हे असं पंजाचा जोर लावून मळून घेऊ ना, तितकी भाकरी आपली, त्याला एकतर चिकटपणा येतो आणि थापायलाही सोपी जाते. 1 मिनिटभर तरी अशी मळली गेली पाहिजे, जोर लावून. लागेल तसं पाण्याचा हात लावू शकता. पाण्याचा हात लावून मळून घेणं हेच खरं भाकरीचं स्किल आहे असं आपण म्हणू शकतो. हे असं मळून घ्यायचं. चला, आता हे पीठ मळून घेतलंय. हे बघा, हातावर हलकीशी थापून घेऊ शकता आणि एकसारखे करून घ्यायचे. आता सुकं बाजरीचं पीठ घालायचं आणि अशी थापून घ्यायची. सुकं पीठ मध्ये घ्यायचं. हे बघा, छान अशी पातळसर थापून झाली. अजून थोडी थापली तरी चालेल, पण थापण्यापूर्वी थोडेसे पांढरे तीळ घालते. संक्रांतीची बाजरीची भाकरी आहे, त्यामुळे तीळ तर अगदी मस्त आहे. आणि पुन्हा हलकीशी थापते, म्हणजे मग ते तीळही छान बसतात भाकरीवर. चला, आता भाकरी भाजूयात. भाकरी करताना आहे ना, मोठ्या आचेवरच तवा ठेवायचा आणि तो तवा व्यवस्थित गरम झाला पाहिजे. तापलेल्या तव्यावरच भाकरी टाका. तवा जर खूप तापलेला नसेल तर भाकरी आपली नीट भाजली जात नाही. आता इथे बघा, तीळ लावलेली जी बाजू आहे, ही बाजू तव्यावर घालायची आणि लगोलग घातली की याच्यावर पाणी घालून हे पाणी असं छान पसरवून घ्यायचं. आता हे पाणी लावून झालं की खूप वेळ ही भाकरी ठेवायची नाही. ही लगेच मोकळी करून उलटवून घ्यायची, नाहीतर मग भाकरीला भेगा पडतात. आता ही पाणी लावलेली बाजू व्यवस्थित 1-1.5 ते 2 मिनिटं भाजून घ्यायची. गॅस बघा मोठ्या आचेवरच आहे. आता भाकरी उलटवायची, अजिबात गडबड करायची नाही. या मोठ्या आचेवरच पाणी लावलेली बाजू व्यवस्थित शेकली पाहिजे, मगच आपण ती उलटवणार. तर आता ही खालची बाजू छानपैकी भाजून झाली की ही उलटवून तीळ लावलेली बाजू पण भाजून घ्यायची. वा वा वा, बघा काय मस्त फुगती आहे. वा, मस्त अशी टमटमीत फुगती आहे भाकरी.
मस्त अशी खरपूस बाजरीची भाकरी भाजून तयार आहे आणि इथे कुकरला लावलेली भोगीची भाजी कशी झाली ते बघूयात. आ हा 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 आ हा 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 क्या बात आहे. कमाल. बघा काय सुरेख रंग आला आहे आणि परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आली, टेक्स्चर आलं आहे. खूप सरसरीत नाही आहे, खूप घट्ट नाही आहे. क्या बात आहे. आणि सगळे जिन्नस जे आपण घातलेत ते छान शिजलेत, काहीच कच्चं असं राहिलेलं. वा वा वा, क्या बात आहे. हे बघा काय सुरेख रंग आला आहे, कमाल. गरमागरम भोगीची भाजी, खरपूस भाजलेली बाजरीची भाकरी, थंडीमध्ये स्वर्गसुख आहे. बरं, भोगीच्या दिवशी काही जण मुगडाळीची खिचडी करतात किंवा मसाले भात करतात. या रेसिपी ऑलरेडी पोस्ट केल्यात, लागलं तर जाऊन बघा, चेक करा. पण भाकरी आणि भाजी खाण्यात जे सुख आहे ते भातासोबत खाण्यात नाही. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.